नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती। व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर चला सुरू करूया मग आजचा हा व्हिडिओ। जानूने सांगितलं आता चक्क विश्वाला जयंतबाबतचं सगळं काही खरं सत्य। तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तुम्ही पाहिलंच असेल की आता विश्वाच्या घरी जो काही कार्यक्रम आणि पूजा चालू असते त्या सगळ्यामध्ये जानूला कळते की हे विश्वाचं घर आहे आणि विश्वाला पाहूनच जानूला किती मोठा धक्का बसतो हे देखील तुम्ही पाहिलंच असेल। त्यावेळेस मात्र जानू रडायला लागते, कारण की जानूला माहीत हीच होतं की विश्वाच्या घरी मी इथे सासवडमध्ये राहते, त्याच्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसतो आणि तिला एका गोष्टीचा आता आनंद देखील होतो। ती म्हणते की आता मला कोणीच समजून घेतलं नाही, कदाचित माझा मित्र विश्वा हाच समजून घेईल। आणि देवाकडे ती हेच गोष्ट मागत असते की देवा तुझ्या मनात काय चाललंय नेमकं, कारण की तू नेमकं माझ्यासोबत काय करतोय। मी त्या जयंतपासून पळून लांब गेले होते, पण तरी देखील तू मला परत ह्याच ठिकाणी घेऊन आला, ते पण माझ्या मित्राच्या घरी। नेमकं तुझ्या मनात काय आहे हे जानू ही देवाला विचारत असते। परंतु तुम्ही पाहिलंच असेल की पूजामध्ये देखील सईच्या हातून जी काही पूजा व्हायला हवी होती ती मात्र शेवटी आपल्या जानूच्या हातून होते। म्हणजेच देवाच्या मनात काय आहे हे जानूला देखील नीट कळत नसतं। तर एकीकडे मात्र तुम्ही पाहिलंच असेल की गाडे पाटलांच्या घरात किती मोठा राडा चाललेला असतो, कारण की सिद्धू आणि भावनाने कोणता जरी वकील बघितला तरी देखील मात्र अधिराज आणि संपत ते सगळे काही त्या वकिलांना सांगत असतात की पैसे घ्या आणि तुम्हाला आम्ही जे सांगेल तेच बोलायचं आहे कोर्टामध्ये। त्याच्यामुळे सिद्धू आणि भावनाची केस घेण्यासाठी सहजासहजी चांगला वकील भेटत नसतो, कारण की त्या सगळ्यांना माहीत असतं की राजकारणांमुळे पप्पा त्यांना सोडणार नाही। हे देखील सिद्धूला चांगलंच कळतं की पैसे देऊन सगळ्या काही वकिलांना त्यांना जे हवं आहे तेच बोलायला भाग पाडतील। तर असं सगळं काही घडल्याच्या नंतर आता सिद्धू आणि भावनांना एक चांगला वकील फायनली भेट आणि तो वकील आता चक्क सिद्धू आणि भावनाची केस जी असते ना ती लढायला तयार देखील होतो। परंतु हे एवढं सोपं नसतं, कारण की त्या वकिलाला अगोदरपासूनच तुम्हाला माहीत असेल पण राजकारणी लोक अजिबात देखील आवडत नसतात। त्याच्यामुळे सिद्धू आणि भावनाची ती चांगलीच फजिती करते ती लेडीज। तर त्याच्यानंतर आता हे सगळं घडल्याच्या नंतर सिद्धू आणि भावनाला वेंकीला कुठल्या जरी परिस्थितीत असलं तरी त्याला बाहेर काढायचं असतं। त्याच्यामुळे तुम्ही पाहिलंच असेल की ती लेडीज देखील पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि सिद्धू आणि भावनासोबत वेंकीला सगळी काही माहिती आणि जाचपोचात करत असते। आणि हे सगळं घडल्याच्या नंतर सिद्धू आणि भावनाला देखील एक गोष्ट कळते की ही वकील 100% त्यांना न्याय भेटून देऊ शकते। परंतु आता अधिराज आणि संपत टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण की सिद्धू आणि भावनाला काहीच सत्य माहीत नाही असं यांना वाटत असतं। पण सिद्धू आणि भावनाला हे देखील माहीत झालेलं असतं की घरातील सगळे त्यांच्याच विरोधात आहेत आणि त्यांना ही केस दाबायची आहे। पण सिद्धू आणि भावनाला काही जरी झालं तरी वेंकीला त्या पोलीस स्टेशनमधून बाहेर काढायचं असतं, कारण की त्यांनी शब्द दिलाय। तर लक्ष्मी आणि श्रीनिवासला हेच वाटत असतं की पाठीमागच्या वर्षीसारखं ह्या वर्षी देखील आपल्या घरामध्ये कोणतं देखील भांडण नको व्हायला, कारण की नवीन वर्ष जवळच आलंय। त्याच्यामुळे काही जरी झालं तरी सगळं पाठीमागं भूतकाळात घडलेल्या गोष्टी विसरून नव्याने आयुष्य सुरू करूया। पण आता ज्या ठिकाणी श्रीनिवास कामाला जाणार असतो ते ठिकाण म्हणजेच आपल्या संतोषचं नवीन घराचं काम असतं ते त्यांना अजिबात देखील माहीत नसतं। त्या दोघांना बिचाऱ्यांना हेच माहीत नसतं की संतोष हे घर सोडून थोड्याच दिवसात आता निघून नवीन घरात राहायला जाणार आहे। त्याच्यानंतर लक्ष्मी आणि श्रीनिवास सोडलं तर त्या घरामध्ये कोणी देखील राहणार नाही। तर एकीकडे तुम्ही बघितलंच असेल की आता जयंतची हालत देखील खूप खराब झालेली असते, कारण की जयंतला सारखी उठून सुटून जानूची आठवण येत असते आणि त्याच्यासाठी जयंतने जानूच्या आठवणीसाठी खूप मोठा एक पोस्टर देखील मागवलेला असतो। आणि तोच बघून आता जयंत हे देखील म्हणत असतो की जानू आता तरी देखील तू माझ्या जवळच आहे, त्याच्यामुळे तू मला सोडून कुठं जाणार नाही हे मला आधीपासूनच माहीत होतं, कारण की ह्या जयंतला पूर्णपणे वेळ लागलेला असतं। आता हे तुम्हाला देखील चांगल्याच प्रकारे समजलं असेल। तर जानूला आता एका गोष्टीची खूप भीती वाटत असते की काही जरी झालं तरी मी विश्वाच्या घरात राहते, हे विश्वाला मी जाऊन सगळं काही सांगितलं पाहिजे। आणि जानूच्या गोष्टी मनामध्ये एकच गोष्टीची भीती असते की विश्वा हे सगळं मला पाहून असं अचानक त्याला धक्का तर नाही ना बसणार, तो मला समजून घेईल का नाही हे सगळं काय असं जानूला वाटत असतं। आणि जानूला माहीत असतं की तिने किती मोठी चूक केली। ज्यावेळेस ती जयंतसोबत गोव्याला गेली त्याच्या अगोदर विश्वाने कितीतरी कॉल केले, पण जानूने त्याचा एक देखील कॉल उचलला नव्हता। त्याच्यामुळे आता मात्र जानूला एका गोष्टीची भीती वाटत असते की विश्व मला पाहून कसा रिॲक्ट करेल। आणि ते सगळं करण्यासाठी जानू ही मात्र विश्वाला भेटायला जात असते, पण तेवढ्यात मात्र सई त्या ठिकाणी येते आणि सईच परत विश्वाला भेटायला जाते, तुम्ही पाहिलंच असेल। त्याच्यानंतर जानू ठरवते की काही जरी झालं तरी शेवटी मला आता विश्वाला भेटायला गेलंच पाहिजे। तर लक्ष्मीला आता रात्रीचं खूप सारी भयानक स्वप्न पडायला सुरुवात होते। म्हणजेच लक्ष्मीला आता रात्रीचं एवढं भयानक स्वप्न पडतं की त्याच्या स्वप्नामध्ये चक्क जानू तिच्या पायाशी येऊन रडत असते। आणि त्यावेळेस मात्र लक्ष्मी उठून जानूला मिठी देखील मारते आणि रडते देखील आणि म्हणते की जानू तुला काही झालं नाही ना, मी आहे इथे, घाबरू नको, मी तुझ्या सोबतच आहे। त्यावेळेस मात्र लगेच श्रीनिवास तिथे पळत येतो आणि म्हणतो की लक्ष्मी काय होतंय तुला, कारण की त्यावेळेस मात्र लक्ष्मीला वाटत असतं की जानू खरंच तिला भेटायला आलेली आहे। आणि मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल पण आता जानू सासवडमध्ये असते, त्याच्यामुळे जानूला आता विश्वाबद्दल माहिती झालेली असते आणि भावनाताईबद्दल देखील माहिती झालेली असते। त्याच्यामुळे जानूला एकच गोष्ट वाटत असते की मी माझ्या लोकांचे किती जवळ आहे तरी देखील त्यांना भेटू शकत नाही, फक्त आणि फक्त त्या जयंतमुळे, कारण की जयंतने आयुष्यात येऊन एवढी वाट लावलेली असते जानूच्या की जानूला आता लग्न नावावरती विश्वासच राहिलेला नसतो। तर बिचाऱ्या आता सईचं विश्वासोबतचं लग्नाचं स्वप्न खूप मोठं असतं, कारण की तुम्ही बघितलंच असेल की तिला आधीपासूनच विश्वासोबत लग्न करायचं असतं आणि त्याच्यामुळे ती खूप आनंदी देखील असते। पण आता जानू देखील त्या ठिकाणी असते आणि जानूला देखील तिच्या आनंदात आनंदच असतो, पण बिचाऱ्या विश्वाला तिच्यासोबत
विश्वासोबत लग्नच करायचं नसतं आणि ज्या क्षणी आता जानू त्याला भेटणार आहे त्यावेळेस मात्र विश्वाच्या पायाखालची देखील जमीनच सरकणार आहे. कारण की विश्वाची आणि जानूची भेट झाली तर त्याच्यानंतर मात्र सगळ्यात अगोदर मोठा धक्का विश्वालाच बसतो. विश्वाने या गोष्टीचा कधी देखील विचार केलेला नसतो की जानू त्याच्याच घरामध्ये असेल म्हणून. कारण की विश्वाला या गोष्टीबाबत थोडी देखील कल्पना नसते की जानू त्याच्याच घरात असेल म्हणून. तर ललिता बिचारी तर आता जानूला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळत असते. कारण की तुम्ही पाहिलंच असेल की जानू त्या घरामध्ये आल्यापासून त्या घरच्या घरामध्ये सगळ्यात मोठा आनंद सुरू झालेला असतो. त्याच्यामुळे सगळ्यांसोबतच जानूची आता चांगली मैत्री देखील झालेली असते. पण जानूला एका गोष्टीची भीती असते की ज्यावेळेस मात्र या सगळ्या लोकांना माझं खरं नाव काय आहे, खरी ओळख कळेल, त्यावेळेस मात्र ह्या सगळ्यांना धक्काच बसेल. कारण की मी सगळ्यांचा विश्वासघात केलेला असेल त्यावेळेस मात्र ह्यांच्या कशा रिॲक्शन असतील हे पाहणं खूप मोठं रंजक ठरणार आहे. कारण की तुम्ही पाहिलंच असेल की आता जानूला देखील वाटत असते की विश्वाला मी ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस मात्र मी तनुजा म्हणून भेटेल. पण ज्यावेळेस मात्र विश्वास सगळ्यांना सांगेल की मी जानू आहे त्यावेळेस मात्र सगळीच लोक माझ्यासोबत बोलतील ना, नाहीतर मला ह्या घरात ठेवतील का नाही, हे नको तसले प्रश्न मात्र जानूला पडायला सुरुवात झालेली असते. तर जयंतला देखील आता हळूहळू जानूबाबत खबर लागायला सुरुवात झालेली असते. कारण की जानूबाबत जयंत पूर्णपणे वेडा होत चाललेला असतो. कारण की जयंतला वाटत असते की जानू सोडून गेली आणि मी जे काही काही केलं त्याच्याचमुळे जानूसोबत हे सगळं घडलं. तर पुढे तुम्ही बघसाल की आता विश्व आणि जानूची भेट होती त्यावेळेस मात्र विश्वाच्या पायाखालची जमीन सरकते आणि विश्व रडायला सुरुवात करतो. कारण की विश्व म्हणतो की मला विश्वासच बसत नाही, जानू तू जिवंत आहे. त्यावेळेस मात्र हे सगळं घडल्याच्या नंतर जानूची आणि विश्वाची भेट झाल्याच्या नंतर विश्व म्हणतो की जानू काय झालं, तू अशा अचानक इकडे काय झालं, तुझं नाव का बदललं, सगळं काय विचारून घेतो. त्यावेळेस मात्र आता जानू सगळं काय विश्वाला सत्य सांगते की आत्तापर्यंत जयंतने तिच्यासोबत काय काय केलं आणि जयंतने आत्तापर्यंत आजी आणि वेंकीसोबत काय काय करण्याचा प्रयत्न केला होता हे सगळं सत्य भयानक आता ज्यावेळेस विश्वाच्या समोर येतं त्यावेळेस मात्र विश्वाच्या पायाखालची देखील जमीन सरकते. कारण की विश्वाला अगोदरच पासून जयंतचा खूप राग येत होता. कारण की त्याने कानिटकरांसोबत जो काही प्रोजेक्ट असतो ते देखील बंद करायला सांगितलेला होता. पण त्याच्यानंतर हे सगळं सत्य कळाल्याच्या नंतर आता विश्वास शांत बसणार नाहीये. पण जानूला एका गोष्टीची भीती असते की विश्वाने जाऊन जर जयंतला सांगितलं की मी ह्याच्या घरी जिवंत आहे तर विश्वाच्या घरी जयंत घेण्यासाठी जानूला येण्यासाठी मागे पुढे देखील बघणार नाही. कारण की तुम्ही पाहिलंच असेल की हा जयंत रंग बदलणाऱ्या सरट्यापेक्षा जास्त रंग हा बदलतोय. त्याच्यामुळे जानूला ह्याच गोष्टीची भीती असते की विश्वा तिला समजून घेईल आणि कोणाला देखील तिच्याबाबत सत्य बाहेर सांगणार नाही. तर आता लक्ष्मी आणि श्रीनिवासला तर एका गोष्टीची भीती असते की त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही चाललंय ते कसं चाललंय हे त्यांना देखील कळत नसतं. तर दुसरीकडे सिद्धू आणि भावनाची आता केस ज्या वकिलांनी घेतलेले असते ते देखील त्यांना न्याय मिळवून देणार का नाही याबाबत खूप मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलेला असतो. पण बिचारा वेंकीने गुन्हा केलेलाच नसतो तर त्याला चुकीच्या गुन्ह्यामध्ये जी काही शिक्षा होत असते त्याच्यामुळे मात्र खूप मोठी भयानक गोष्ट आता बाहेर येणार आहे. कारण की गाडेपाटलांच्या लोकांना आता चक्क स्टेशनला जावं लागणार आहे आणि तुम्हाला कळेलच की संपत आणि अधिराजसोबत हा सिद्धू कशा प्रकारे त्यांचा बदला घेतो. कारण की पुढे गेल्याच्या नंतर सगळं सत्य आता सिद्धू समोर देखील उघडकीस येणार आहे. पण आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर मात्र जानू आणि विश्वा कशा प्रकारे ह्या जयंतला धडा शिकवतात हे पाहणं खूप मोठं रंजक ठरणार आहे. तर व्हिडिओ पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.